आणि नक्कीच पुन्हा एकदा मॅनेजमेंट कमिटीकडून धन्यवाद आणि मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने नक्कीच रवींद्र दस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा विशेष मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो, कारण की चांदेपासून अंतर कापून या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल थँक्यू सो मच. या गावचे जावई देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने नक्कीच एक सासूरवाडी असलेलं प्रेम आणि आज खऱ्या अर्थाने नक्कीच तरी देखील या ठिकाणी ते उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मनपूर्वक सहस्नीय स्वागत. ऑनलाईन मॅच पंच मॅच सुरू करा. दोन ओव्हरची मॅच असेल. खऱ्या अर्थाने JB11 खाटेकर त्यांच्या बी पक्ष आपण पाहिला तर नक्की संघर्ष 11 गणेशपूर मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी या संघाने केली होती, परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी यशाचा डंका वाजवावा लागेल. परंतु या मॅच मध्ये घडेल काय, ज्याने अक्षरशः पहिला दिवस गाजवला तो मात्र JB11 खाटेकर संघ आणि ज्याने आज संपूर्ण दिवस गाजवला त्यांच्या विपक्ष पाहिलं तर संघर्ष 11 गणेशपूर संघ. काय होईल मॅच मध्ये येणारी वेळ इथे सांगून जाईल यात काही शंका नाही. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाले. कुमार आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं विनायक खाटेकरे. या नावाची चर्चा सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण घेत होतो, परंतु आज पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल स्वतःला. पहिला बॉल अडबा बॅटने फोर्स करायचा प्रयत्न, शॉट फाईन लेग, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि या अनुषंगाने इथे प्रारंभ आणि शुभारंभ होताना जो पत्र बॅटिंग करत असताना JB11 खाटेकर या संघाचं पाहतोय. कुमार आणि विनायक ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये अनिल बॉलिंग ट्रॅक वर आलाय आणि अनिल या खेळाडूने देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली अप्रतिम कामगिरी केली, परंतु नक्कीच आज आपल्या संघासाठी लढावा लागेल. आता मात्र आपल्या गावाच्या नावाचा डंका विजयाचा झेंडा या स्पर्धेमध्ये गाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मेहनत देखील भरपूर घ्यावी लागेल. पुढील बॉल ओहो फटका फसलाय, मिस्टायमिंग स्ट्रोक, विकेट महत्वाची असेल. या वेळे कॅच ड्रॉप झालाय, का सोडला की मास सोडला, येणारी वेळ इथे सांगून जाईल यात काही शंका नाही. सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. 3 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्याची मात्र जाऊन पोहोचले 4 आकड्यावर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. कुमार या खेळाडूचे देखील सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहत असतो, त्याच अनुषंगाने विनायक खाटेकर या खेळाडूची देखील आपण सातत्याने पाहत असतो, परंतु आज इथे लढावा लागेल. खऱ्या अर्थाने संघर्ष दोन्ही टीमला इथे करावा लागेल, परंतु संघर्ष कोणाच्या टीमचा भारी राहील येणारी वेळ इथे सांगेल. स्वीजिटचा फटका अटेंड करायचा आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चांगलं इथे बॅकअप, चांगलं जजमेंट पाहायला मिळतं. एक सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाही. या अनुषंगाने धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले 5 आकड्यावर. जबरदस्त इथे षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करतोय अनिल. आजच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगली या गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे आणि आज इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढतोय आणि लढण्यासाठी इथे संघर्ष करतोय. परंतु ज्या अनुषंगाने नक्कीच आजचा दिवस गणेशपूर या संघाने गाजवलाय जरूर, परंतु पहिला दिवस कोण विसरेल. खाटेकर संघासाठी आनंद आणि आनंद देऊन जाणारा कुमारच्या बॅट मधून आलेला वाईड इस्लोंगॉन बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 जाता यासाठी जाणला जातो आणि यासाठी ओळखला जातो कुमार. या नावाची चर्चा आज मात्र नक्की आंबेडकर चषकामध्ये द्यावी लागेल. पुन्हा एकदा उडवला बॉल, बिग हिट केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. वाईड इस्लोंगॉन बाउंड्री लाईनच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा हे तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
जबरदस्त दुसऱ्या बॉलवर देखील षटकार ठोकलाय. 2 बॉलवर 2 षटकार या खेळाडूच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. कुमार आतापर्यंत नक्कीच चांगली इथे कामगिरी करतोय. षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी नतमस्तक होताना आपण गोलंदाज अनिलला पाहतोय. कुमार या खेळाडू समोर पुन्हा एकदा उडवला बॉल. जसा स्लॉट मध्ये आला त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न मानत जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षकाला मान्य नाहीये. जीवाच्या आतंकेने प्रयत्न केलाय. बॉलला अडवलं जातंय. आक्षेप नक्की चेक केलं जाईल. टेक्निकल टीम देखील आमच्या सोबत जॉईंट असेल. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच संघासाठी लढतोय, गावासाठी लढतोय, स्वतःच्या नावासाठी लढतोय आणि खऱ्या अर्थाने नक्कीच चांगलं एफर्ट देखील या ठिकाणी देतोय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हरकत नाहीये. सध्या आपण पाहिलं नक्की धावफलकावरती आता नक्की 6 धावा अंकित होतील की 2 धावा अंकित होतील. येणारे नक्कीच सांगून जाईल यात काय शंका नाही. तर सन्माननीय माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ सन्माननीय शंकर अनुसया अनंत वडवले साहेब यांच्या माध्यमातून गणेशपूर आजच्या दिवसामध्ये ही मॅच जर जिंकत असेल तर सर्व खेळाडूंसाठी अलिबाग ट्रिप इथे फ्री असेल. सुवर्ण संधी असेल, सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा लागेल. सेफ असेल. चला पंच 2 असेल की 3? 2 रन्स. ओके चला. पहिला बॉल स्पीड हिट करण्याचा प्रयत्न अटेंग करायचा होता, परंतु इथे नक्कीच बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. सध्या पाहिलं तर नक्कीच पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळते. सध्याच्या घडीला गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये सुनील या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय आणि सुनील आता मात्र नक्कीच कमबॅक करून द्यावा लागेल. षटक क्रमांक 1 मध्ये अनिल याच्यावर आक्रमकता स्वीकार केली होती कुमार या खेळाडूने. त्यानंतर विनायक याच्या बॅटमध्ये आतापर्यंत मोठे फटके आले नाही, तरी देखील कोणत्याही क्षणाला फटके खेळू शकतो. यावेळेस इथे फटका फसला. वॅकंड एरियामध्ये बॉल पडला. क्षेत्ररक्षक दूरवर आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. नो डाऊट शीत्याच्या चपलाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकते. धावसंख्या 21, लॉस ऑफ 0 विकेट 21 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 चांगली इथे गोलंदाजी करावी लागेल. त्याच अनुषंगाने 5 रन दिला. विश्वास संपादित केलाय गोलंदाज सुनील बर. जेव्हा तो विश्वास संपादित केलाय, कॅप्टनने विश्वास संपादित केलाय, संपूर्ण स्क्वॉडने आणि विश्वास संपादित केलाय प्रेक्षकांनी. आपल्या गावाने या गावाच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये घ्यावी लागेल. यावेळेस इथे खराब बॉल असेल. एफर्ट चांगले होते विकेट किपरचा, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर होतं. जजमेंट थोडे खराब येत आहे. पंचांचे 2 हात समांतर आणि धाव मिळेल अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या सध्याच्या घडीला जी मात्र जाऊन पोहोचते 23, लॉस ऑफ 0 विकेट 23 या आकड्यावर. पुढील बॉल सुनील बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा ऑन साइडला स्वीपर शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु हवं तसं कनेक्शन नाही. खऱ्या अर्थाने नक्की सुनील याचं कौतुक करायला हरकत नाही. षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी परिस्थिती सिच्युएशन खराब होती गोलंदाजी करणाऱ्या टीमची, म्हणजे गणेशपूर या संघाची, परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये सुनील याला इन्व्हाइट केलं गेलं आणि सुनीलने इथे चांगला कमबॅक करून दिलाय. पुन्हा एकदा परत आणलाय या सामन्यामध्ये, कारण की 2 षटकांची मॅच आहे. भरपूर रन्स घेण्याचा प्रयत्न देखील जो मात्र राहिला होता खटेकर या संघाची. सुरुवात देखील दमदार पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये चांगली सुरुवात
आणि चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू असेल. इथे पाहिलं तर नक्कीच सातत्याने विकेट किपरचा बॅकअप जजमेंट खराब येत आहे. त्यानंतर दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि नो डाऊट चित्याच्या चपळीने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. वाईट +2 अशा पद्धतीने एक्स्ट्राच्या 3 धावा सध्या आपण पाहिलं तर JB11 खाटेकर संघाची पाहतोय. एका साईडला संघर्ष करताना संघर्ष 11 गणेशपूर या संघाला पाहतोय आणि एका साईडला JB11 खाटेकर संघ एक मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना धावफलक जी मात्र पुढे सरकते. चांगली धावसंख्या आतापर्यंत कुमार या खेळाडूची देखील भरपूर चांगली 340च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय मैदानामध्ये. वॉट बॅटिंग. सुनील पुढील बॉल और द विकेट. चेंज द पेस. गतीमध्ये परिवर्तन अलाउन द कार्पेट. डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही. आणि या धावफलक आता एकने हलवार पद्धतीने संत गतीने पुढे सरकते. धावसंख्या 27 या आकड्यावर चांगली धावसंख्या जी मात्र नक्की मनामध्ये ग्राह्य धरली होती आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी करायची होती. त्या अनुषंगाने ते कुमार या खेळाडूने षटक क्रमांक 1 मध्ये जे मात्र फलंदाजी केली. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. 1.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. षटक क्रमांक 2 मध्ये आपण सुनीलला पाहतोय आणि चांगली गोलंदाजी देखील करताना आपण सुनीलला पाहतोय. यावेळेस डॅन्सिंग डाऊन द ट्रॅक फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बाट हो डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका चांगला आहे. परफेक्ट मिळालं होतं बॅट आणि बॉलला थेट पाठवून दिलाय वाईडिश लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चला म्हणजेच जय भारत शिरगाव संघाचा कॅप्टन, बेलपाडा संघाचा कॅप्टन, साखरे संघाचा कॅप्टन आणि विजय संघाचे म्हणजेच 2 प्रतिनिधी म्हणजे जो विजय संघ होईल त्यांच्यामध्ये आपण लॉट्स या ठिकाणी ओपन करत आहोत. चला सर्वांना विनंती असेल या खऱ्या अर्थाने नक्कीच चांदेगावचे समाजसेवक रवींद्र धस साहेब या ठिकाणी आवर्जून त्यांनी उपस्थिती दाखवली आणि ते आता आपल्यातून रजा घेत आहेत आणि त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सस्नीय स्वागत. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय स्वागत. चला चला आपली फिल्डिंग सेट करा विनंती असेल.
तर खऱ्या अर्थाने आपण सेमी फायनल चे ड्रॉ या ठिकाणी ओपन करत आहोत. सेमी फायनल क्रमांक 1, सेमी फायनल क्रमांक 2 आणि त्यानंतर फायनल अशा 3 मॅचेस आता या नंतर आपल्याला पाहायला मिळतील. तर चला 4 संघांच्या दरम्यान म्हणजेच बेलपाडा संघ, जय भारत शिरगाव संघ, साखरे संघ आणि विजय संघ अशा 4 चिठ्ठ्या या ठिकाणी आपण ओपन करत आहोत. उद्योजक साखरे गावचे उद्योजक सन्माननीय अरुण शेठ पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण थोड्याच वेळा संपन्न देखील करणार आहोत. आणि शब्द सुमनाने तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्याची मात्र 35 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 36 धावांचं समीकरण. पहिली मॅच शिरगाव, जय भारत शिरगाव त्यांच्या बी पक्ष तर खऱ्या अर्थाने जय भारत शिरगाव आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर नक्कीच विजय संघ असेल. खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्यापर्यंत एक सूचना पोहोचवतो. पहिली मॅच अशी रंगेल जय भारत शिरगाव त्यांच्या विपक्ष विजय सामना. जर गणेशपूर संघ जिंकत असेल तर तो सामना मी सेकंड खेळू याची देखील नोंद घ्या. आणि त्यानंतरचा सामना आपण बेलपाडा आणि त्यांच्या विपक्ष साखरे. ओके. साखरे संघाचा कॅप्टन आणि बेलपाडा संघाचा कॅप्टन या आपण रोहित आराड या. सध्याच्या घडीला आपण मॅच पाहतो. एका साईडला JB11 खाटेघर संघ त्यांच्या बी पक्ष आपण संघर्ष 11 गणेशपूर या संघाला पाहतोय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 35 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या JB11 खाटेघर या संघाने आणि संघर्ष 11 गणेशपूर या संघासमोर 36 धावांचा टार्गेट सेट केलाय. यावेळी ते लाईन मिळत नाहीये, लेंथ मिळत नाहीये. गोलंदाजीसाठी आपण षटक क्रमांक 1 मध्ये इन्व्हाइट केलं जाते. क्रमांक 1 च्या षटकामध्ये म्हणजे सन्नी या गोलंदाजाला आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर की 3 व्हाईट बॉल जे मात्र फेस करताना सन्नीला आपण पाहिलंय षटक क्रमांक 1 मध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं करूया मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थाने नक्कीच आंबेडकर चषक आणि आंबेडकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा दिवस क्रमांक शेवटचा आणि अंतिम दिवसात नक्कीच प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या दोन्ही संघाचे कॅप्टन, बेलपाडा संघाचे कॅप्टन, साखरे संघाचा कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी टॉसचा देखील कार्यक्रम संपन्न करत आहोत. सन्माननीय अरुणजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. जास्तीचा वेळ नाहीये. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच संघर्ष 11 गणेशपूर या संघाची धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 5 या आकड्यावर. मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 11 बॉल 31 धावांचं समीकरण असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला, जाऊन विसावतोय थेट जगदीश भाग्यवंत याच्या हातामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेत त्या खेळाडूला आपण पाहतोय. चला पाणी जाऊ द्या लवकरात लवकर. एका साइडला वसंत सराई आणि एका साइडला रोहित आरड, राहुल सोमने.
दोन षटकांचा सामना असेल. चला जास्तीचा वेळ नाहीये आपल्याकडे. बॅड लाईटचा अपील जे मात्र चालणार नाहीये. सूर्य देखील अस्ताला चाललाय. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच खूप चांगली स्पर्धा, खूप चांगल्या मॅचेस देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. परंतु नेक्स्ट मॅच एक हाय व्होल्टेज होईल, कारण की मुरबाड तालुक्यामध्ये एक नामांकित टीम म्हणून त्याला ओळखलं जातं. बेलपाडा हा संघ एका साईड लाईन ऍक्शन मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. आणि प्रथमतः टॉस जिंकून त्यांनी मात्र नक्कीच फिल्डिंग स्वीकार केले, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी. ते मात्र साखरे या संघाला 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून नक्कीच ऑन स्क्रीनला आपण प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहतोय. मित्रांनो, ही स्पर्धा या जास्तीत जास्त उंचीवर नेण्याचं काम नक्कीच 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून आज गेले 5 दिवस आपण पाहतोय. परंतु शेवटच्या दिवसामध्ये देखील आमचे कॅमेरामॅन सज्ज आहेत. सर्व चित्र 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपली कव्हर केली जात आहे. आंबेडकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच इथे पाहिले तर फायनलच्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक. ही ताकद आहे आंबेडकरांची, ही ताकद आहे आंबेडकर चषकाची. आज खऱ्या अर्थाने नक्कीच हा या क्रीडा नगरीमध्ये, आणि या क्रीडा नगरीचं नाव आज फक्त ठाण्यापुरतं नाही तर अखंड महाराष्ट्रभर या क्रीडा नगरीची चर्चा आपण सातत्याने ऐकत असतो. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये याच मैदानावर आपण एक भगवा चषक देखील पाहणार आहोत. मुरबाड तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा, एक दमदार आयोजन, दमदार नियोजन सातत्याने आंबेडकरांचं आपण पाहत असतो. आणि आज देखील खऱ्या अर्थाने नक्कीच आंबेडपाडा आयोजित आंबेडकर चषक 2026 हा देखणा सोहळा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये देखील भरपूर चांगल्या मॅचेस महेंद्रसिंग धोनी स्टँड हे देखील आपण या मात्रेचा स्पर्धेमध्ये पाहतोय, या मैदानावर पाहतोय. रोहित शर्मा स्टँड असेल, विराट कोहली स्टँड असेल, असे भरपूर स्टँड्स देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. चला जास्तीचा वेळ नाहीये, वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो. फलंदाज रिटायर्ड हर्ट झालाय, त्याच अनुषंगाने नक्कीच इम्पॅक्ट या ठिकाणी वापरला जाईल, यात काही शंका नाहीये. पुढील बॉल. हो यावेळी इथे घडलंय काय, इथे स्विंग अँड मिस, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. सातत्याने या नावाची चर्चा आपण पाहत असतो, ऐकत असतो, म्हणजे JB11 खाटेकर या संघाची. आणि आज जे प्रकारे स्वप्न पाहिलेत आणि ते स्वप्नाला साकार करण्याची हिंमत देखील आमच्याकडे आहे हे सांगून देत आहेत. हो, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्की हा देखील आलाय डॉट बॉल. संकट आलंय जे मात्र बॅटिंग करत असताना गणेशपूर या संघाने आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ या टीमचा राहिलाय. परंतु खऱ्या अर्थाने पाहिले तर JB11 खाटेकर या संघाची चर्चा सातत्याने मुरबाड टेनिसच्या पटलावर होत असते. हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलाय. फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. जगदीश भाग्यवंताचं बॅकअप चांगलं, जजमेंट चांगलं, आणि यावेळी इथे चेक केलं जाईल. आक्षेप असेल नक्की, मनामध्ये काक्ष असेल नक्की, बॅटर सेफली पोहोचलाय की नाही. टेक्निकल टीम 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चेक देखील करत आहोत, ऍक्शन रिप्ले मध्ये चेक करत आहोत. चला तिसरे पंच या.
बॅटर सेफ असेल, नॉट आउट. शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. सनीचा हा बॉल. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आता या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करताना जे म्हणतात JB11 खाटेकर या संघाला पाहिलं. चला नेक्स्ट मॅच साठी आपण देखील रेडी राहा. बेलपडा स्क्वॉड सर्व टीम आणि लगेचच आपण मॅच संपल्यानंतर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे विनंती असेल, कारण की वेळ वाचवणं महत्वाचं राहील. वेळ कमी आहे मित्रांनो आपल्याकडे. खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच हा सामना जणू काय सोडून दिला की काय, म्हणजेच संघर्ष 11 गणेशपूर या संघाने. तर सन्माननीय साखरे संघाचे संघ मालक दत्ता शेठ पवार यांचं शुभ आगमन या ठिकाणी नुकताच झाला आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत. चला पुढील बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हवं तसं कनेक्शन नाही. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच हा सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव मजबूत करताना आपण JB11 खाटेकर या संघाला पाहतोय. इक्वेशन आपण पाहिलं तर नक्कीच 4 बॉल शिल्लक असतील, आणखीन एक विकेट आणि 4 बॉल मध्ये खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता असेल. धावफलकावरती 9 धावा. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण JB11 खाटेकर या संघाची जबरदस्त इथे बॅटिंग पाहिली. तब्बल 2 ओव्हरमध्ये 35 धावा ठोकल्या गेल्या आणि त्यानंतर नक्कीच खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना गणेशपूर या संघाची परिस्थिती थोडी सिच्युएशन खराब पाहायला मिळाली या मॅच मध्ये. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील एक संघ आणि धसई असोसिएशन मधला एक संघ, अशी मॅच आपल्या भेटीला आली होती. इथे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पटका खेळण्याचा प्रयत्न. जगदीश भाग्यवंतच विकेट किपरचं जजमेंट आणि बॅकअप चांगलं. पंचांनी नक्कीच विकेट या ठिकाणी घोषित केली जाते. व्हाईट बॉल देखील दिलाय. व्हाईट बॉल साठी इथे चॅलेंज केले जाते पंचांच्या डिसिजनला. या ठिकाणी नक्कीच आपण चेक करत आहोत. व्हाईट बॉल असेल आणि एक विकेट देखील असेल. पुढील बॉल ऑन साइडला वळवलंय. इथे खाली क्षेत्र निवडलं, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. धाडच चांगला होता आणि बॉलला थेट पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. सध्या थोडी येते मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्की सिच्युएशन खराब असेल संघर्ष 11
गणेशपूर या संघाची आणि त्याच अनुषंगाने ते आता प्रयत्न करून देखील हा सामना इथे जिंकू शकत नाही. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर नक्कीच त्या मॅच मध्ये इक्वेशन असेल 3 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 3 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस उडवलाय बॉल क्षेत्ररक्षक आणि कुमार पकडला जाय सेफली हँड मध्ये ते नक्कीच कॅच पकडला जातोय. आणि चला जास्तीचा वेळ नाहीये कारण की 2 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 2 बॉल आणि फक्त 22 रन्स. खऱ्या अर्थाने नक्कीच हा सामना इथे सोडून दिला कारण की धावफलकावरती 36 धावांचा जो मात्र पाठलाग करायचा होता आणि 36 धावांचा पाठलाग करताना धावफलक फक्त आणि फक्त 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणि मॅच मध्ये आता इक्वेशन आपण पाहिलं तर 2 बॉल आणि फक्त आणि फक्त 22 धाब्यांची ची मात्र नक्कीच आवश्यकता असेल. ऑन साइडला फुल टॉस बॉल होता डीप मध्ये ट्रॅव्हल केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता. धावफलकावरती धावसंख्या 15 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल आणि कोणता चेंडू अवांतर फेस केला नाही तर नक्कीच काटेगर संघ पुढील फेरीमध्ये म्हणजे सेमी फायनल मध्ये दाखल होऊ शकतो आणि दाखल झालाय. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. ज्याने गोलंदाजी करत असताना ज्या मात्र 2 विकेट पटकावल्या आणि बॅटिंग करत असताना 6 बॉल आणि 10 धाबांची खेळी केली तो विनायक काटेकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. या विनायक आपण